चला आज आपण बघूयात समानार्थी शब्दांचं रिव्हिजनचं बघूयात। मी पहिला विचारते, कुणाकुणाला येतंय त्यांनी पहिला सांगायचं, ज्यांना येत नाही त्यांनी मग पुस्तकात बघून किंवा मी सांगते तुम्हाला कुठलं बरोबर आहे कुठलं चुकीचं आहे, किंवा ह्याच्यासाठी एका शब्दासाठी किती समानार्थी शब्द येते ते बघूयात आपण। चला पहिला बघा आता, अभिनेता, अपराध, अग्नी, बर आलेत का सगळ्यांना लक्षात? कोणते सांगा बघा। अग्नीला आग, परत अनल, छान बरोबर आहेत। अत्याचार, बर अपाय, हा बर त्यानंतरचा अचल, बर पियुष बाळा अमृतला आहे, पियुष त्याला नाही येत, अमृत साठी पियुष आहे। अमृतला सांगा आता, संजीवनी म्हणायचं, पियुष सुधा संजीवनी। अवचित, एकदम हा ज्यांचे पाठ आहेत त्यांनी पहिला सांगायचं, हात वर करायचं म्हणजे मला कळतेत मग। चला अविराज सांग, सतत खंड, छान बर। अनर्थ, संकट अरिष्ट, संकट अरिष्ट बर। अरण्य, टीचर एक खंड सांगायचं, ज्यांना येते त्यांना हात वर करायचा, माझं मी विचारते। हा सांगतो, रान, वन, हा जंगल, हा विपिन, हा विपिन, आणि अजून एक राहिला कानन। कान, चला अहंकार, हा गर्व, सांगतो, घमेंड, गर्व घमेंड बरोबर आहे। आरसा, आरसा टीचर, हा सांग दुर्गा सांगतो, आरसा, प्रतिमा, दर्पण, प्रतिमा पण, हा दर्पण। आकाश, थांबा एकाएकाने सांगायचं, एकाएकाने सांगायचं, ज्यांना हात वरती करा। हा तू सांग सुरा, गगन, नभ, हा अंबर, हा बरोबर आहे। पुढचं आनंद, बघून सांगायचं नाहीत, न बघता सांगायचे, पहिला न बघता बघायचं, तसं सारखं बघत बसायचं नाही। आनंद, टीचर, हा थांब, गुरु सांगतोय, सांग गुरु। हर्ष, मोद, तोष, आमोद, छान। आश्चर्य, हात वर करायचा, माझ मी विचारणार, हा बोल। नवल, चंबा, छान। आपत्ती सांग नंदिनी, नंदिनी सांगते आता, संकट, छान बर। आसन, बैठक, बैठक बर। आस, टीचर, आस तू सांग सुरा, इच्छा, इच्छा, आणि अजून एक आहे आसला, मनीषा, मनीषा बर। अंगार, अंगार दुर्गा सांग ना, नाही एखादा तरी सांग, निखारा बर। पुढचं सांग आता, अंत, टीचर, अंतसाठी थांब, गुरु सांगतोय, आठवलंय गुरु, अंत, शेवट, अखेर, छान। गुरुचे सगळे पाठ आहेत बघा, बघायला लागत नाही काय नाही, त्याचे व्यवस्थित सगळे पाठ केलेत त्यांना। चला इशारा, हा नंदा सांग, सूचना, खून, छान पाठ आहेत नंदाची पण। उणीव, उणीव, हा कमतरता, हा न्यूनता, हा बरोबर आहे। कमतरता, न्यून म्हणायचं त्याला, कमतरता, न्यून आणि न्यूनता। उदास, हा सांग, नाराज, खिन्न, दुखी, छान। उपवन, आणि सांग ना एखादा तरी, असं का नाही या, उपवन, टीचर, हा उपवन सांग, पाठ केले नाही तू, सांगितलेलं एक बाळा, का करून आलेले नाही येस, उपवन मी सांगू टीचर, हा उपवन सांगा, उद्यान, उद्यान बर। आता घाटग्याचं स्वरात तू सांगायचंस, उदर, उदर, हा उदर, पोट, छान बर। उत्कर्ष, उत्कर्ष, उत्कर्ष आठवायचं, आठवणार की उत्कर्ष, हा नंदा सांग, भरभराट, छान स्वरान पण सांगितलं बरोबर। करमणूक, हा बोला, मनोरंजन, छान बर। कठोर सांग, निष्ठोर, निर्दय, निर्दय बर। कमळ, सारखा पेपर, बघा आता ऐका व्यवस्थित, सांगितले तुम्ही तरी पण मी एकदा सांगते। कमळसाठी बघा, पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पद्म, सरोज आणि कुमुदिनी। आता तुम्ही सांगा, चला पंकज, अंबुज, राजीव, पद्म, सरोज, हा कुमुदिनी म्हणायचं, कुमुदिनी, हा चला। कपाळ, हा भाल बरोबर आहे, भाल एक, अजून एक मस्तक, हा आणि तिसरा अजून एक आहे, हा ललाट म्हणायचं, ललाट असं नाही म्हणायचं, ललाट, हा काठ,
बर कावळा. हा कावळ्याला काक एक आहे. अजून एकाक्षाने वायस. छान. किल्ला. बर कुटी. झोपडी. बर खेडे. गाव आणि ग्राम. बर गवई. गवई. आठवा की जरासं. गायक. छान. नंदा झालं बरोबर. आता गणपतीची नावं सांगा. ऐका कुणाला येते सांगा. हात वर करायचा. हात वर करायचा. हा बघून नाही सांगायची, न बघता सांगायची. ज्यांना न बघता येतं त्यांनी सांगा. एकही नाव बघायचं नाही. हा बरं सांग. गजानन, लंबोदर, विनायक, एकदंत, गौरीसुत, प्रथमेश, गणनायक, गणराज, अमेय, गजवंदन, गौरी नंदन, विघ्नहर्ता. छान छान. गुरुसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायची. त्याची सगळी तेवढी नावं पाठायची समानार्थी शब्द. जरा मोठ्यानं वाचवलं तर खरा. हा आता त्याच्यासाठी टाळ्या वाजवले. तुम्हाला पण असं वाटतं की नाही आपल्याला पण कोणीतरी टाळ्या वाजवाय. त्याच्यासाठी पाठ करायला लागतं. केलेत का नाही सगळे पाठ असे? अजून कोणाचे पाठ आहेत सांगा गणपतीचे? गणपतीला समानार्थी असणारे थोडेसे. बरं जेवढे असतील तेवढे सांग. थांब नंदा सांगते. थांब जरा. हा गजानन, लंबोदर, वक्रतुंड, हा प्रथमेश. छान. हा अजून. बरं असू दे. आता राहिलेले परत करायचे. हा होय विघ्नहर्ता पण आहे. गजानन, लंबोदर, लंबोदर, विनायक, एकदंत, एकदंत, गौरीसुत, प्रथमेश, गणनायक, गणराज, अमेय, गजवंदन, गौरी नंदन, विघ्नहर्ता. गौरी नंदन विघ्नहर्ता. चला पुढचे सांगा. गृहिणी. हा गृहिणीला घर धनेन. बर गाणे. बर गोष्ट. कथा किंवा बर चेहरा. चेहऱ्याला बरोबर. आननक नव्हे, नुसतं आनन. बर पुढचे सांगा. घर. घर. निकेतन. हा ज्यांना येतंय त्यांनी पटकन हात वर करायचा. चला पुढचे सांगा. आता छडा. छडा लावणे म्हणतात बघा. एखाद्या गोष्टीचा छडा लावणे. शोध किंवा तपास. बर झुंबड. झुंबड. गर्दी. बर झोका. हिंदोळा. बरोबर आहे. बर आता ठेकेदार. कंत्राटदार. बर त्यानंतर छंद. नाद किंवा आवड. बर जयघोष. आठवा जरा. जय जयकार. बर टंचाई. कमतरता. ज्याला आठवतंय त्यानं पहिल्यांदा सांगायचं. त्यानंतर ठसा. बर ठग. लुटारू. लुटारू म्हणायचं. हा लुटारू. तरुण. हा तरुण. जवान किंवा बर दास. दासला नोकरी नाही म्हणायचं. चाकर. हा चाकर. नोकर. नोकर म्हणायचं. नोकरी नव्हे. ऐका. हा नोकर म्हणायचं. नोकरी नव्हे. चला ढेग. ढेगला रास. बरोबर आहे. त्यानंतर दागिना. दागिन्याला खजिना कसा असेल बाळा? दागिना विचारले. आपण गळ्यात घालतो. अलंकार. अलंकार किंवा भूषण. बर चांदणे. चांदणे. हा आता बघून सांगा. चांदण्याला 2-3 शब्द आहेत बघा. हा बघून सांगा. चांदणेला बाळा कौमुदी, स्ना, चंद्रिका. बघा माझ्या पाठीमागे एकदा म्हणायचं म्हणजे ते नाव जरा अवघड तुम्हाला पटकन जमत नाहीत. नाही चांदणे. कौमुद. ऐका चांदणेला हे समानार्थी शब्द कोणता? कौमुदी. ज्योत्स्ना. चंद्रिका. हा पुढचं सांगा. आता चंद्रसाठी काय येणार?
आता एक अजून एकदा 2 वेळा म्हणायचे म्हणजे पाठ होऊन जाते. चंद्रला काय काय सांगा, बघून सांगा मला. सुधाकर. हा बघा माझ्या पाठीमाग म्हणायचं. रजनीनाथ, शशांक, शशी, सोम, निशानाथ, इंदू, सुधांशु, सुधाकर. हा आता तुम्ही एकदा केले म्हणजे पाठ होते. आता देवसाठी सांगा. देव, देव समानार्थी. हा परमेश्वर किंवा परमेश बरोबर आहे. धरती, हा धरणी, पृथ्वी, वसुंधरा, भूमी, शोणी, धरित्री, अवनी, रस्ता. ऐका तालात म्हणायचं मग लक्षात राहतंय. धरणी, पृथ्वी, वसुंधरा. धरणी, पृथ्वी, वसुंधरा. व मही, भूमी, क्षोणी. मही, भूमी, क्षोणी. धरत्री, अवर्णी, रसा. धरत्री, अवनी, रसा. हा तिन्हींचा ग्रुप करून पाठ करायचं मग होते. चला हा सांगा. पृथ्वी, वसुंधरा. हा बरोबर आहे. हा हा भूमी, हा धरत्री, अवनी, रसा. चला पुढचे सांगा आता. डोंगर, हा डोंगर, पर्वत, हा शैल आणि अचल. बघा पर्वत, नग, शैल, अचल. हा ढग, पयोद, पयोद म्हणायचं. हा अंबुद, पयोद. चला तलाव, हा कासार, कासार आहे ते. कासार, कासार. पुढचा सारस, तटाक, तळे. बर तृषा, हा बरोबर आहे. तहान आणि अनयन सांगितलं बरोबर आला आता. लहान आणि लालसा, सॉरी तहान, तहान लहान नव्हे. तहान, तृषा, तहान, लालसा. तुरुंग, तुरुंगाला का नाही शब्द समूहाबद्दल एक शब्द आपण त्याच्यात बघितलं होतं बघा. तुरुंगाला दुसरं काय म्हणतात अजून? घोडा. हा हा बरोबर आहे. हिला आठवलं. हा नाही नाही अजून एक त्याला हा आणि अजून एक त्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द आपण बघितले होते बघा. तेव्हा काय होतं? तुरुंग कशासाठी असतो? बिनभाड्याचे घर. आठवलं का? हा बिनभाड्याचे घर म्हणजे तुरुंग. चला दंडवत, दंडवत, नमस्कार. हा त्यानंतरचा दानव, बर दैन्य, दैन्य, दारिद्र्य, 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 दारिद्र्य म्हणायचं. हा त्यानंतरचं सांगा आता पुढचा. दिन, ऐका 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 मला सांगा. येऊ का? दिनक नाही तुम्हाला दची पहिली वेलांटी पण हा म्हणूनच सांगते. दची पहिली वेलांटी दिन असतो ग त्याला काय म्हणायचं? दिवस, वासर, अह तो दिन. आणि दची दुसरी वेलांटी आहे का तो दिन म्हणजे गरीब. हा त्याच्यामुळे शुद्ध शुद्ध शब्द जरी आलं नाही तर तुम्हाला कळायला पाहिजे. दिवसातला दिन असला की पहिली वेलांटी आणि गरीबातला दिन असला की दला किती वेलांटी द्यायची? दुसरी. हा छान. चला पुढचं सांगा आता मला. धवल, धवल, हा पांढरे आणि शुभ्र. धनुष्य, हा तीरकमठा. धन, बर नगर, नजराणा, भेट आणि उपहार. नवनीत, बर नदी,
जीवनदायिनी म्हणायचं. सरिता तटीनी जीवनदायिनी. बर नाथ नारळ नारिकेल श्रीफळ आणि दुसरा नारिकेल. निर्जन निर्झर निर्मळ नेता हा नेताला बळा नायक किंवा पुढारी. हा नौदल पशु श्वापद म्हणायचं. प्राणी जनावर श्वापद. हा पती हा नवरा किंवा भ्रतार. पर्वत बर परिमल पाणी. आता पाण्याचा पण समानार्थी शब्द सारखा सारखा पेपरला विचारतात, त्याच्यामुळे हे आता 2 वेळा म्हणायचं आणि पाठ करून टाकायचं. चला जल पै उदक वारी नीर सलील जीवन. चला म्हणा आता जल पै उदक वारी नीर सलील. आणि पाणी आपण पाणी हे जीवन आहे असं म्हणतो नाही, पाण्याचा जपून वापर करायला पाहिजे. तर मग पाण्यासाठी जीवन पण हा घ्यायचा. त्यानंतर सांगा पारंगत निपुण किंवा तरबेज. पान हा पान. आता बघा ऐका, झाडाचं पान त्याच्यातलं हे पान आहे की नाही, मग त्याच्यासाठी झाडाचं पान विचारलं तर त्याला नला कुठली वेळ न कोणता आहे, नळातला का बाणातला? पाणला नळातला. हा आणि पाणी म्हणल्यावर कोणता नळ कोणता येणार? पाणी पाणी. त्याच्यासाठी कोणता येणार? हा बाणातला न. त्याच्यामुळे दोन्हीत फरक लक्षात ठेवायचा. पाणला कोणता आहे? पर्ण पत्र पल्लव साठी कोणता, आणि पाणी हे जीवन आहे म्हणतो तर त्या पाण्याला कोणता? पोपट हा राघू रावा शुक कीर. पंख पंक्ती पंगत पतंग नव्हे पंगत आहे. हा त्यानंतर पंडित हा शास्त्रीय विद्वान आणि प्रकाश प्रज्ञा प्रपंच प्रतीक प्रताप प्राचीन हा प्रातःकाळ. ऐका आता प्रातःकाळ कसं लिहिलंय तिथं नीट बघून घ्यायचं. त आणि पुढं 2 कोलन दिलेत का नाही, म्हणजे विसर्ग बघा. प्रातःकाळ जसं उषक काल पण लिहितो का नाही, उष आणि पुढं देतो का नाही ते, हा म्हणजे 2 डॉट दिलेले का नाही बघा, तिथं विसर्ग दिलाय की नाही, विसर्ग दिलाय की नाही पुढं. मग प्रातःकाळ उषक काळ हे सुद्धा कसं लिहितात ते पण बघायचं. प्रातःकाळसाठी कोणते येणार सांगा आता? सकाळ पहाट. हा प्रेम फूल हा बहर बघ बाप हा बापसाठी परत एकदा पाठ करा. वडील हा तात. हा आता न बघता सांगायचं वडील हा तात. हा चला परत बांधे सूद राखीव नव्हे रेखीव. सुडवलं सुडवलं असं. बेढब हा बैल बंधन हा बंधू भाऊ किंवा हा छान. ब्रीद भगिनी भरवसा भार भान भाऊबंद सगळे सोयरे. बर भू
फरक आणि भिन्नता म्हणायचं त्याला. भेकड, हा महिमा, महात्म्य, हा मनसुबा, मकरंद, मलूल, मंदिर, मयूर. बरं, आता जेवढे झालेले आहेत तेवढे तुम्ही अजून एकदा घरी रिव्हिजन करायचं काय, आणि आता राहिलेले आपण उद्या आल्यावर बघूयात. करणार का आता बाकी जेवढे झाले तेवढे अजून एकदा वाचून काढायचे सगळे, म्हणजे पाठ होऊन जाते. आता काही जणांचे तुमचे पाठ आहेत, काही जणांचे नाहीत, ते परत एकदा वाचले की करून घ्यायचे. आणि राहिलेले आपण उद्या बघूयात. आता उद्या करून यायचं सगळं. गुरुज झालेले आहेत बऱ्यापैकी, आहे की नाही. नंदाचे पण जरा पाठ झालेत, बाकी ज्यांचे कुणाकुणाचे नाहीत त्यांनी उद्या येताना पाठ करून यायचं. स्वराज थोडेसेच आहेत राहिलेले, पण कंप्लीट करायचे. जेवढे झालेले आहेत तेवढे चालतंय. मगाच घेतलंय का शिकवलेलं सगळं? हा हा, त्याचा परत हा दिलेलं आता आहे की बाळा, हाच होमवर्क. आणि सकाळी ऐका, पाठ करायचे बाळा, आता लिहित बसायचं नाही, आता लक्षात ठेवायचं. होय, घेऊया की पाठ करून यायचं, घेते. आणि बाकीचं अजून मगाशी दिलेलं बोर्डवर शिकवलेली गणित आहेत का, हा त्याचं पण एकदा रिव्हिजन करून यायचं. उद्या यायचं. उद्या आहे की क्लास? उद्या आहे.